श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 8319 आणि 9130 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। भाजप लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलढाणा लोकसभा निवडणूक अर्ज भरल्यानंतर आपल्या प्रचाराची सुरुवात आज मेहकर तालुक्यातील बेलगाव गावातून केली आहे। कार्यकर्त्यांच्या स्नेहीजनांच्या भेटीगाठी घेत असताना दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी बुलढाणा लोकसभा क्षेत्रातील शेवटचं गाव असलेल्या बेलगाव गावात विजयराज शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केलाय। या प्रसंगी गावचे सरपंच तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी समस्त गावकऱ्यांच्या वतीने विजयराज शिंदे यांचं जोरदार उत्साहात स्वागत करून ग्रामस्थांसमवेत संवाद घडवून आणला। यावेळी अर्जुनराव वानखेडे यांनी खासदार जाधव यांच्याकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाचा पाडाच या प्रसंगी वाचून दाखवला। मेहकर लोणारमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी जिल्हा नेतृत्व उभे राहत नसल्याची खंत आपल्या भाषणातून व्यक्त केली। माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व आणि पर्याय कार्यकर्त्यांना मिळाला असून जिल्हाभरातील तमाम भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत। त्यांच्या पाठीशी उभे राहून भरघोस मतांनी भाजप नेते विजयराज शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून आणतील असा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी विजयराज शिंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। आज निवडणूक प्रचाराच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यांना प्रस्थापितांकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्याची खरी सुरुवात आज आपण बेलगाव गावातून करत आहोत। सर्व भाजप कार्यकर्ते आणि मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावा। मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 400 पार मध्ये बुलढाणा लोकसभेचा भाजपचाच एक शिलेदार म्हणून उभा राहील अशी ग्वाही या प्रसंगी विजयराज शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली आहे। यानंतर गावातील मुस्लिम धर्मियांसह समस्त ग्रंथांचं श्रद्धास्थान असलेल्या सुप्रसिद्ध दर्गावर भेट देऊन दर्शन घेतले। यावेळी या प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपकदादा वारे, भाजप कामगार मोर्चा प्रदेश सचिव विश्रामजी पवार सर, अनंत शिंदे तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभेमध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी 3 विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत। अशा वेळेस खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला हा मतदारसंघ सुटला पाहिजे ही कार्यकर्त्याची आणि मतदारांची जी भावना होती त्या भावनेला मी उमेदवारी अर्ज भरून वाट मोकळी करून दिलेली आहे आणि निर्णय आता तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी पुन्हा पूर्वीचे दिवस आपल्याला आणायचे आहे आणि एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व, चांगल्या प्रकारचं काम आपल्याला जिल्ह्यामध्ये निर्माण करायचं आहे, ज्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे प्रत्येक माणूस हा आपला माणूस आहे या भावनेनं प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत, मग तो शोषित असो, दलित असो, पीडित असो, आबाल असो, वृद्ध असो का महिला असो, या प्रत्येकाला न्याय कसा मिळणार आहे, प्रत्येकाला हा खासदार म्हणजे माझा खासदार, हा खासदार म्हणजे मी खासदार, अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला येणाऱ्या काळात या जिल्ह्यामध्ये द्यायचं आहे आणि जिल्ह्यातल्या मतदारांना द्यायचं आहे। मी तुम्हाला विश्वास देतो, आपण जर मला निवडून दिलं तर मी पंतप्रधान मोदी यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि त्यांनाच माझं मतदान हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तुमच्या मतदानाच्या रूपानं हे तिथपर्यंत मी पोहोचवेल आणि या देशाच्या विकासासाठी, या देशाच्या भल्यासाठी मी सतत भारतीय जनता पक्षाचाच म्हणून या ठिकाणी काम करत राहणार आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी, देशाच्या एकात्मतेसाठी, देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये मला आणि माझ्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून मला प्रचंड बहुमताने विजयी करा अशा प्रकारचं आवाहन करतो। आणि सिटी न्यूज बुलढाणा।